श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे की खूप सुंदर असा अनुभव मी तुमच्या सोबत घेऊन आली आहे. हा अनुभव पुणे येथील सांगवी केंद्रातील सेवेकरी ताईंचा आहे आणि ह्या ताईंनी हा अनुभव आपल्याला त्यांच्या शब्दात सांगितला आहे. तरी आपण ऐकूया त्यांच्या शब्दामध्ये. ताई सांगतात, मी सांगवी केंद्र पुणे येथील सेवेकरी आहे. रोज मी 3 अध्याय 11 माळी एक दुर्गा सप्तशतीचा पाठ 10 महिन्यांपासून रोज ही सेवा करत आहे आणि त्यासोबत रुद्र सेवा देखील करत आहे आणि त्या सेवेचे परिणाम मला खूप सुंदर आले. आणि आत्ताच 23 मार्च शनिवारी सकाळी मी गॅस चालू केले आणि स्वयंपाक करत असताना गॅसचे बटन बंद करताना असे दिसून आले की बटन फिरतच नव्हते. गॅस सुरू होता आणि बटनाला जोर लावून फिरवताना बटन एकाएकी उडून बाहेर आले. पुन्हा मला बटन बसवता येईना म्हणून मी माझ्या मुलीला आवाज दिला. तिने बटन दाबून बसवण्याचा प्रयत्न करत असताना एकाएकी गॅस त्या बटनाच्या होल मधून बाहेर येऊन खूप जोरात भडकला आणि आगीचा लोट पूर्ण किचन मध्ये पसरला. मला कोणीतरी असं जाणीवपूर्वक खाली बसवलं आणि गॅस सिलेंडर खालून बंद करून घेतला असे वाटले. वर उठून पाहते तर मुलीचा चेहरा लालबुंद झालेला आणि केस जळाली होती. दोघे पण मोठ्याने रडायला लागलो. काही सुचेना असं झालं. मुलीला दवाखान्यात नेले आणि मी स्वामींना प्रार्थना करू लागले की मुलीच्या चेहऱ्यावर काही डाग दिसू नये, तिला काही त्रास होऊ देऊ नका स्वामी, अशी मी प्रार्थना करत खूप रडत होते. आम्ही खूप घाबरलेलो होतो. मी स्वामींना म्हटलं, तुम्ही असताना असे का झाले? मी स्वामींबरोबर भांडत होते. इतक्यात माझी बहीण माझ्या मुलीला दवाखान्यातून घरी घेऊन आली. चेहऱ्यावर काहीच डागच दिसत नव्हते तिच्या, फक्त भगभग आणि जळजळ खूप होत होती. डॉक्टरांनी मलम दिला होता. उपाय चालू केल्यावर 1 तासात मुलीला बरे वाटू लागले. मी स्वामींचे आभार मानायला स्वामींच्या समोर हात जोडून उभे राहिले आणि पाहिले तर स्वामींचा चेहरा, जेव्हा मी स्वामींचा चेहरा पाहिला तर मी मोठ्याने पुन्हा रडू लागले, कारण स्वामींच्या चेहऱ्यावर भाजल्यासारखे चट्टे उमटले होते. आम्हा दोघींना हा आश्चर्याचा धक्काच बसला. आम्ही लगेच स्वामींना मुजरा करून 11 माळी जप केला आणि स्वामींच्या चेहऱ्याची जळजळ कमी करण्यासाठी दर तासाला स्वामींच्या फोटोमधील चेहऱ्यावर कोरफड लावली आणि साक्षात स्वामींनी माझ्या मुलीवरचे संकट हे आपल्यावर घेतले होते. माझ्या मुलीला माहेरी आल्यावर असे झाले आणि आता मुलगी सासरी गेली की सगळे तिला ओरडतील म्हणून मी स्वामींचा खूप धावा करत होते. तर स्वामींनी तिच्या चेहऱ्यावर काहीही डाग किंवा जखम उमटू न देता ते स्वतःवर घेतले. स्वामी सदैव भक्तांचे रक्षण करतात याची पुन्हा प्रचिती आली आणि 3ऱ्या दिवशी स्वामींच्या चेहऱ्यावरील चट्टे नाहीसे झाले. स्वामी नामाची ताकद आमच्या पाठीशी होती आणि म्हणून पुढे ओढवणाऱ्या मोठ्या संकटातून आम्ही सगळेच वाचलो. खाता पिता उठता बसता स्वामी नामाचा जप चालू ठेवला. कोणतेही संकट हे स्वामी चुटकीसरशी दूर करत असतात आणि मैं गया नहीं जिंदा हूँ ही श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रचिती वेळोवेळी करून देत असतात आणि आपल्यासारख्या सामान्य सेवेकऱ्यांसाठी ते धावून येतात. अगदी अंगावर शहारे आणणारा हा अनुभव होता ह्या ताईंचा. ताईंनी म्हणजे स्वामींचा फोटो देखील आपल्यासोबत शेअर केला आहे की स्वामींनी सगळं ते आपल्यावर कसं ओढून घेतले, सगळे चट्टे स्वामींच्या चेहऱ्यावर कसे पडले आहे ते, त्याचा फोटो पूर्वीचा आणि नंतर बरे झाल्यावर त्याचाही फोटो, दोघी फोटो ताईंनी शेअर केले आहे. तर कसा वाटला हा अनुभव? तर आवडला असेल नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.